अमेरिकेतून ज्या भारतीयांना अमेरिकेतल्या विमानाने आणलं त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले। एवढं मोठं रान तुम्हाला असताना मोदीच्या विरोधात पेटवता आलं असतं का रे बाबा, तू भिकारी घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही, हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं रे, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं, त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या। स्वतःचं चारित्र्य बघितलं पाहिजे की माझं चारित्र्य काय आहे। आणि म्हणून ज्यांच्या मध्ये धमक नाही, ज्यांच्यामध्ये धमक नाही, इथल्या असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारायचं। फक्त इलेक्शनच्या दिवशी मटण देतो, दारू देतो आणि आम्ही मतदान करत बसायचं। आणि आम्ही मतदान कोणाला दिलं तर आमच्या गांडीवरती लात मारायला जे बसलेले आहेत त्यांना आम्ही टीव्हीच्या मीडियावरती नाही, वर्तमानपत्राच्या मीडियावरती नाही, पण सोशल मीडिया, मोबाईलवरती चालणारा सोशल मीडिया, या सोशल मीडियावरती ही चर्चा आपल्याला आहे। हे माहित नाही की गवईंचा असणारा रासू गवईंचा मुलगा सुप्रीम कोर्टाचा जज आहे। त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे, मग तुम्हाला शिलाई मशीन सुद्धा मिळाली असेल तर यापुढे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही। यापुढे कोणाला दिलं तर आमच्या गांडीवरती लात मारायला जे बसलेले आहेत त्यांना आम्ही केला तर तुम्हाला ओळखता येतं की कुठलं आहे आणि कुठलं नाही, ते नवनीत गाईड करत असे। आणि नवनीत वाचलं की डिग्री मिळाली अशी असणारी परिस्थिती। आता ह्या डिग्री होल्डरांचा आंबेडकरी चळवळीमध्ये लय सुळसुळाट झाला, एवढा सुळसुळाट झालाय की त्याला सोशल मीडियावरती पोस्ट लिहिता आली नाही तर तो त्याची आई बहीण काढून मोकळा होतो। आता तुला लिहिता येत नसेल तर लिहू नको, पण त्याची आई बहिणीवरनं कशाला शिवा देतोस। तिथे लक्षात यायचं की हा नवनीत गाईडचा विद्यार्थी आहे आणि नवनीत गाईड वाचून त्याला असणारा डिग्री मिळालेली आहे म्हणून त्याचं डोकं चालत नाही अशी असणारी परिस्थिती। असे बरेच सुळसुळाट आहेत। आणि ह्यानेच सगळं असताना चळवळीत गोंधळ घातला असं मी गाडी म्हणणार आहे। याच वर्गाने असणारा मोठा गोंधळ घातला। ज्यांनी निश्चय केलाय, ज्यांनी निश्चय केलाय ते त्यांच्या मार्गाने चाललेत। संधीची वाट बघतात आहेत की कधी आपल्याला तो बदल करता येईल। आज जसं सर्वच राजकीय पक्षांना आपण बघत असाल की लखवा मारलेला आहे, लखवा मारलं की वाचा जाते, लखवा मारला की हात चालत नाही, पाय चालत नाही, तशा रीतीने ह्या राजकीय पक्षांना लखवा मारलेला आहे। आणि म्हणून कुठल्याही प्रश्नावरती बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। अमेरिकेतून ज्या भारतीयांना
अमेरिकेतल्या विमानाने आणलं, त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले. एवढं मोठं रान तुम्हाला असताना मोदीच्या विरोधात पेटवता आलं असतं. का रे बाबा, तू भिकारी आहेस का? विमान तुझ्याकडे नाही का? तू पाठवायचं होतं विमान, त्या लोकांना घेऊन यायचं, जसं इतर जगातल्या पंतप्रधानांनी केलं, राष्ट्राध्यक्षांनी केलं. त्याचा निषेध तुम्हाला असताना करता आला असता. मोदी असेल ट्रम्पचा मित्र, तो त्याचा व्यक्तिगत संबंध आहे. पण जे अमेरिकेमध्ये भारतीय होते त्यांना बेड्या घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही. हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं रे, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं, त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या. पण तुम्ही मतदान देणार पुढच्या निवडणुकीमध्ये, हेही मी तुम्हाला आता सांगतो. टाळ्या वाजवू नका, स्वतःचं चारित्र्य बघा पहिल्यांदा. आपण आपलं स्वतःचं चारित्र्य बघितलं पाहिजे की माझं चारित्र्य काय आहे. आणि म्हणून ज्यांच्या मध्ये धमक नाही, ज्यांच्यामध्ये धमक नाही, इथल्या असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारायचं. फक्त इलेक्शनच्या दिवशी मटण देतो, दारू देतो आणि आम्ही मतदान करत बसायचं. आज आम्ही म्हणतो की आम्हाला कोण विचार, अरे तुम्हाला विचारणार कशासाठी? तुमचं चारित्र्य आहे कुठे? ज्याचं चारित्र्य आहे त्यालाच विचारलं जातं, ज्याचं चारित्र्य नाही त्याला विचारलं जात नाही. हे बाबासाहेब सांगून गेले आपल्याला. हे चारित्र्य आपण असलं पाहिजे. चारित्र्य नसेल तर आपल्याला पुढचंही काही दिसत नाही. आणि म्हणून म्हटलं सोशल मीडियावरती, टीव्हीच्या मीडियावरती नाही, वर्तमानपत्राच्या मीडियावरती नाही, पण सोशल मीडिया, मोबाईलवरती चालणारा सोशल मीडिया, या सोशल मीडियावरती ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. उद्याची ही घटना बदलली तर येणाऱ्या घटनेमध्ये असणारा अधिकार आहेत की नाही आहेत कोणाला माहिती. की नव्या व्यवस्थेमधल्या नव्या गुलामीला आपल्याला तोंड द्यावं लागणार. रासू गवई यांचा मुलगा सुप्रीम कोर्टाचा जज आहे. किती जणांना माहिती आहे? हात वरती करा. काय झालं नवनीत गाईडवाल्यांना? हे माहित नाही की गवईंचा असणारा रासू गवईंचा मुलगा सुप्रीम कोर्टाचा जज आहे. सीजीआय होणार आहे, चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे आपण. त्यांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी एक निर्णय दिला. कुठला निर्णय दिला? कुठला निर्णय दिला? नवनीतच्या गाईडच्या विद्यार्थ्यांना असणार डिग्री होल्डरना विचारतोय, कुठला निर्णय दिला? बरोबर. अरे मराठीत बोल म्हणजे लोकांना कळेल. मला इंग्रजी कळतं थोडं थोडं.
त्या निर्णयातला गाभा किती जणांना माहित आहे? हात वरती करा. एकालाही माहित नाही. एकालाही माहित नाही. त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे, मग तुम्हाला शिलाई मशीन सुद्धा मिळाली असेल, तर यापुढे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही. यापुढे आरक्षण मिळणार नाही आणि यापुढे लाभ मिळणार नाही, म्हणजे स्कॉलरशिप मिळणार नाही, फ्रीशिप मिळणार नाही आणि आरक्षणाची जागाही मिळणार नाही. याचं कारण की तुम्ही लाभ घेतलेला आहे. तुम्ही लाभ घेतलात म्हणून तुम्ही असायला प्रगतिशील झालात. तुम्हाला आता असणाऱ्या लाभाची गरज नाही. हा निर्णय दिलेत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे की या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची. आणि या निर्णयाचं स्वागत कोणी केलेलं आहे? तर काँग्रेसने स्वागत केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही मतदान कोणाला दिलं? तर आमच्या गांडीवरती लात मारायला जे बसलेले आहेत त्यांना आम्ही मतदान दिलं. म्हणजे जे अधिकार काढून घ्यायला निघालेले आहेत त्यांनाच आम्ही असं मतदान देतोय आणि म्हणतोय वा वा तू काय फार चांगली किक मारली आहे, अजून 2 किक माझ्या बोछ्यावरती मार, असं मी त्याला असताना सांगतोय. आणि उद्या आरक्षण गेलं, अरे आता आपण मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलन केलं पाहिजे. अरे जेव्हा सगळं असताना निघून गेल्यानंतर तुम्हाला वाचवायला आहे कोण? इलेक्शन मधली दारू, इलेक्शन मधलं मटण तुम्हाला वाचवणार आहे? इलेक्शन मधली दारू, इलेक्शन मधलं मटण तुम्हाला वाचवणार आहे की ज्या काँग्रेसला मतदान दिले ते लढणार आहेत? त्यांनी तर सरळ सांगितलं की कर्नाटक सारख्या राज्यामध्ये आणि तेलंगणा सारख्या राज्यामध्ये आणि हिमाचल सारख्या राज्यामध्ये जिथे आमचं सरकार आहे तिथं गवई साहेबांचा निर्णय आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी लागू करायला सुरुवात केली. निर्णय काय आहे? तर तुम्ही लाभ घेतला असेल, शासकीय लाभ घेतला असेल, तर यापुढे तुम्हाला शासकीय कुठलाही लाभ मिळणार नाही. आरक्षणाच्या यादीमधनं तुम्ही बाहेर जाणार. बाबासाहेब असं म्हणाले होते की प्रत्येक पायरीवरती जिथे तुम्ही उभे आहात तिथे उभं राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागतो. पुढची पायरी तर सोडा, पण जी पायरी तुम्ही गाठलेली आहे त्या गाठलेल्या पायरीवरती सुद्धा टिकणं याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी गाड्याचं उदाहरण दिलं की हा गाडा आहे, हा इथपर्यंत खेचत आणलेला आहे. तुम्हाला पुढे घेऊन जाता असेल तर पुढे घेऊन जा, पण पुढे घेऊन जाता येत नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पाठीमागे येऊ देऊ नका.
ही जबाबदारी आपल्यावरती बाबासाहेब टाकून गेले. आम्ही तो गाडा तिथे ठेवला की पाठीमागं चाललाय. उद्याचं आरक्षण गेलंय, अंमलबजावणी करण्याचं शिल्लक राहिले. उद्या पोरगा मेडिकलला गेला, इंजिनिअरिंगला गेला, कॉलेजमध्ये गेला, त्याच्या फिया भरू शकतो का आपण? आता एवढे डोकं नसेल तर त्याला नाईलाज आहे. एवढंही डोकं नसेल की परिणाम काय होणार हे जर आम्हाला कळायला जर डोकं नसेल तर तुम्हाला वाचवणार कोण आहे? दारू वाचवणार आहे, मटण वाचवणार आहे की काँग्रेसला दिलेलं मतदान तुम्हाला वाचवणार आहे? तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. विश्वनाथ प्रताप सिंगाने ओबीसीला आरक्षण दिलं, पण मागचे 5 वर्ष आपण बघत असाल की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणाचा खेळ चाललेला आहे. ज्या दिवशी फायनल निकाल लागेल की राजकीय आरक्षण ओबीसीला नाही, त्याच्या वर्षभरामध्ये नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण सुद्धा ओबीसीचं निघून गेलेलं असेल. त्यातून सगळ्यांना फायदा होतो असं मी मानत नाही, परंतु व्यवस्थेमध्ये ती राजकीय व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, शासकीय नोकरीची व्यवस्था असेल, माझा समावेश होण्याचा मार्ग कायम आहे हे आपण लक्षात घ्या. राजा महाराजांचा असणारा कालखंड होता. तुमच्यापैकी तुमचे बापदादे जे होते ते तिथे असणारा चौबदार तरी होते का? आपण त्या परिस्थितीकडे बघणार आहोत की न बघणार आहोत? महात्मा फुले असतील, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांनी आम्हाला नुसतं चोपदार नाही तर आता यांनी म्हटल्यासारखं सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसची सुद्धा खुर्ची आम्हाला मोकळी करून दिली. ती व्यवस्था आम्ही टिकवणार आहोत की न टिकवणार आहोत? व्यवस्था टिकली म्हणजे या देशामधली माणुसकी टिकली हे लक्षात घ्या. व्यवस्था टिकली म्हणजे या देशातल्या माणसाचे अधिकार टिकले हे आपण सर्व लक्षात घ्या. व्यवस्था टिकली म्हणजे आज जे आपण ताटपाण्याने खुल्या दिलाने असणारा आज वावरत आहोत तो व्यवहार त्या ठिकाणी राहतो हे आपण असणारं लक्षात घ्या. दुर्दैवाने मी असं म्हणेन की हा आंबेडकरी चळवळीला, फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माणसाला रोग लागलाय की तो सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजायला लागलेला आहे. माझ्या बापाच्या 9 फॅक्टऱ्या होत्या. किती फॅक्टऱ्या होत्या? 9 फॅक्टऱ्या होत्या. कुठच्या काळामध्ये? 30 आणि 35च्या कालावधीमध्ये. पण नंतरच्या कालावधीमध्ये काय? झटके लागत जातात, राहतात नाही राहत.
सांगण्याचा माझा मुद्दा आहे की पैसा ज्याला आपण असणारा सगळंच सुरक्षितेचं कवच आपण समजतोय तो आहे तोपर्यंत लोक तुमच्या बरोबर आहेत. ज्या दिवशी तो संपला मुंगळ्यासारखे सगळे पळून जातात, टिकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. टिकत राहतात अशी असणारी परिस्थिती आहे. जगण्यासाठी पैसा लागतो नाही असं नाही, पण सुरक्षिततेसाठी पैसा लागत नाही हे लक्षात. सुरक्षा ही व्यवस्थाच देते हे आपण असं लक्षात घ्या. आणि मग कुठल्याही मारवाड्याच्या दुकानामध्ये जा आणि त्या मारवाड्याला विचारा तू काय करतोयस, काय नाही, तो म्हणतो जरा संघटनेमध्ये पैसे भरायला चालतोय. का त्याला माहित आहे की माझा व्यवसाय माझ्याकडे टिकवायचा असेल, राहायचा असेल तर संघटन हे माझं असणारं महत्वाचं आहे. संघटन हे असणारं माझं महत्वाचं आहे. कारण माझा व्यवहार, माझा व्यापार हा संघटनेमुळे माझ्याकडे टिकून राहतो याची त्याला जाणीव आहे. आणि म्हणून तो सभासद त्या ठिकाणी होत असतो आणि महिन्याच्या महिन्याला सभासदाच्या वर्गण्या भरत असतो. त्याला संघटनेची ताकद दिसली. आणि म्हणून तो आज या व्यवस्थेमध्ये टिकत नाही. उद्या राजकीय स्थितीच्यावरती तुम्ही जर असं आपली ताकद दाखवली असती तर काय मिसाल होती गवईची की तुमचं आरक्षण काढून घेण्याची असणारी अवस्था. मला काय अधिकारी मिळाले ते म्हटले प्रकाश इलेक्शन आरक्षण राहिलं न राहिलं. म्हटलं का रे, नाही आपण आता फार चांगलं कमवलेलं आहे. म्हटलं मला मान्य आहे. म्हटलं सरकारी अधिकारी म्हटलं की त्यांनी कमवलेलं आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण मला एक सांग की नोटाबंदी ज्यावेळेस झालं तुझं काय मालाचं झालं ते सांग. तू बाहेर काढू शकलास का? काय प्रकाशावर विचारताय तुम्ही? वाया गेले सगळे. त्याच्यामध्ये चिलीम टाकून असं ओढत बसलो. म्हटलं म्हणजे राजाचा रंगच झालास ना तू. त्याच्यानंतर कमवलेस ते वेगळा भाग आहे म्हटलं होतं. पण नोटबंदीच्या कालावधी तू राजा त्याच्या अगोदर होतास, पण नोटबंदीच्या कालावधीमध्ये तू असताना म्हटलं रंग झाला होतास की नाही सांग. तू म्हटलं झालं होतं ना. आणि म्हटलं उद्या तुझं आयुष्य संपलं म्हटलं होतं का तू अगोदर आरक्षण घेतलंय, पण तुझ्या पोराचं काय? उद्या तुझ्या पोराला नोकरी लागली नाही काय होणार आहे? म्हटलं तो तुझ्यासारखा राजा राहणार नाही, तो सामान्य माणसासारखा रंक होईल अशी असणारी परिस्थिती आहे. जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे हे आपण असं लक्षात घ्या. जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला असं दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि चुकीचा पायंडा काय पडतोय की मी असताना मानतोय की मला चळवळीची गरज नाही, माझी आर्थिक स्थैर्यता ही माझी गरज आहे. आर्थिक स्थैर्य ही गरज आहे नाही असं नाही, पण ती शाश्वत देत नाही हे लक्षात घ्या. चळवळ ही शाश्वत देते, व्यवस्था ही शाश्वत देते, सिस्टम ही आपला अधिकार देतो हे आपण लक्षात घ्या.
उद्या त्या संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व नसतं तर तुम्हाला आरक्षण मिळालं असतं. उद्या त्या संविधानामध्ये मानवतेचा, अधिकाराचा, हक्काचा आलेख नसता तर तुम्हाला काय अधिकार मिळाले असते. आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे, पण मोदीने त्याला काय करून ठेवले? वाघाचं मांजर करून ठेवले. अशी असणारी परिस्थिती आहे. उठ तर उठ, बस तर बस, अशी अवस्था करून ठेवलेली आहे. तो तुमचं बघणार की त्याचं बघणार? मोदीने सरळ सांगितलं, तोंड उघडलंस तर साला तिहार जेलमध्ये टाकेन. तो तुमच्यासाठी तिहार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगत राहील? कोणासाठी लढेल तो? कोणासाठी लढेल? तुमच्यासाठी की त्याच्यासाठी? स्वतःचं पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो? जा घेऊन माझ्या पोराला. आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्या पोलिसाला? काय म्हणतो? काय आपण त्या पोलिसाला? घेऊन जा. मग काय म्हणतो आपण? घे आणि सोड. जसं आपण आपल्या पोराचा असताना बाहेर राहायला पाहिजे, तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून? तो कशाला तुमच्यासाठी भांडेल? तो म्हणतो जाऊ दे, काय व्हायचं ते होईल, मी आपला असताना माझं आयुष्य बाहेर राहून मजा मारतो. आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात. अशी असणारी परिस्थिती.